नमस्कार. MSBTची ऑनलाईन परीक्षा सोपी वाटते नाही का? पण एक मिनिट थांबा. ही परीक्षा फक्त एक टेस्ट नाहीये, तर हे एक चॅलेंज आहे, ज्यासाठी एक अगदी नवीन स्ट्रॅटेजी लागते. ही आपली नेहमीची पारंपरिक परीक्षा नाही, हा एक पूर्णपणे वेगळा खेळ आहे. चला तर मग हा खेळ कसा जिंकायचा याचीच रणनीती आज आपण समजून घेऊया. चला, सुरुवातच एका अशा आकड्याने करूया जो तुम्हाला थोडा धक्का देईल. 70%. हो, 70%. जवळपास इतके विद्यार्थी या परीक्षेत नापास होऊ शकतात. आणि यामागचं कारण काय आहे माहितीये? अति आत्मविश्वास. अरे मला तर सगळं येतंय वाला ॲटिट्यूड. म्हणजे हे तर पक्का आहे की फक्त हार्डवर्क करून चालणार नाही, स्मार्ट वर्कची गरज आहे. हे वाक्य अगदी लक्षात ठेवा. इथे तुम्ही किती तास अभ्यास करताय ना, याला महत्त्व नाहीये. तो अभ्यास कसा करताय यावर सगळा खेळ आहे. आणि म्हणूनच आपण आज अशाच काही स्मार्ट स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत, ज्या इतरांपेक्षा 2 पावलं पुढे ठेवतील. बरं, तर मग पहिला टप्पा. आपण ज्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत तिला नीट समजून घेऊया. म्हणतात ना, कोणतीही लढाई जिंकायची असेल तर आधी रणांगण समजून घ्यावं लागतं. आणि MSBTची ऑनलाईन परीक्षा म्हणजे एक नवीन प्रकारचं रणांगणच आहे. तिचं स्वरूप आपल्या नेहमीच्या परीक्षेपेक्षा खूपच वेगळं आहे. आपली नेहमीची परीक्षा आठवतीये, जिथे आपण मस्त पाठांतर करायचो आणि उत्तरं लिहायचो. पण ऑनलाईन परीक्षेत हे अजिबात चालत नाही. इथे काय वेगळं आहे? एक, सगळे प्रश्न MCQ. दुसरं, वेळेचं प्रचंड प्रेशर. आणि तिसरं, प्रश्नांचा क्रम पण फिक्स नसतो. थोडक्यात काय तर रट्टामार सिस्टम आता पूर्णपणे फेल आहे. इथे तुमचे कन्सेप्ट्स किती क्लिअर आहेत आणि तुमचा स्पीड किती आहे याचीच खरी परीक्षा होते. ओके, तर प्रॉब्लेम काय आहे हे तर आता आपल्याला कळलंय. आता येऊया सोल्युशनकडे. मी तुम्हाला एक असा ठोस प्लॅन देणार आहे, एक ब्लूप्रिंट, जो फॉलो केला तर तयारी एकदम परफेक्ट होईल आणि परीक्षेला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल. ही एक एकदम सोपी पण जबरदस्त 3 स्टेपची मेथड आहे. याला विनिंग कॉम्बो म्हणता येईल. स्टेप 1. कुठल्याही चॅप्टरची थिअरी व्यवस्थित वाचा, समजून घ्या. स्टेप 2. लगेच त्याच चॅप्टरवरचे MCQs सोडवा. आणि स्टेप 3. आधीच्या वर्षांचे पेपर्स बघा. बस, हे जे चक्र आहे ना, ते तुमचे कन्सेप्ट्स एकदम पक्के करतं आणि परीक्षेच्या पॅटर्नची सवय लावून देतं. मी कधी 80-20 रूलबद्दल ऐकलंय का? हा एक कमाल नियम आहे. तो काय सांगतो माहितीये? की आपल्याला 80% रिझल्ट्स हे फक्त 20% प्रयत्नांमधून मिळतात. आता हेच अभ्यासाला लावूया. याचा अर्थ सिलेबसच्या फक्त 20% भागातून परीक्षेत जवळजवळ 80% प्रश्न येतात. इंटरेस्टिंग आहे ना? तर मग हा नियम वापरायचा कसा? एकदम सोपं आहे. पहिली गोष्ट, गेल्या 5 वर्षांचे पेपर्स काढा आणि त्यांचं विश्लेषण करा. बघा की कोणते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले गेले आहेत. दुसरं, ज्या युनिट्सचं वेटेज जास्त आहे त्यांना पहिले टार्गेट करा. बघा, असं केल्याने वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचणार आहे. चला, आत्तापर्यंत आपण अभ्यासाविषयी बोललो. आता थेट जाऊया एक्झाम हॉलमध्ये. तिथे आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण असतो? तर टिकटिक करणारं घड्याळ. आणि ह्या वेळेवर कंट्रोल मिळवण्यासाठी एक साधा पण पॉवरफुल नियम आहे, तो म्हणजे 45 सेकंड रूल. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त स्पीड असून चालणार नाही आणि फक्त ॲक्युरसी असूनही चालणार नाही. MSBTमध्ये टॉपर व्हायचं असेल तर स्पीड आणि ॲक्युरसी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन लागतं. म्हणूनच एका प्रश्नावर सरासरी 45 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घालवायचा नाही, हे लक्षात ठेवा. बरं, पेपर सुरू झाल्यावर काय करायचं? एक प्लॅन तयार पाहिजे. सगळ्यात आधी जे सोपे प्रश्न आहेत ते पटापट सोडून टाका. याने काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. जे प्रश्न अवघड वाटतायत त्यांना मार्क करा आणि सरळ पुढे जा. अडकून बसू नका. आणि शेवटची काही मिनिटं ती खास राखून ठेवा त्या मार्क केलेल्या प्रश्नांसाठी आणि एकदा नजर फिरवण्यासाठी. आता जो भाग येतोय ना, तो खूप महत्वाचा आहे. अनेक हुशार विद्यार्थीसुद्धा काही छोट्या छोट्या चुका करतात आणि मागे पडतात. या चुका म्हणजे एक प्रकारचे सापळेच आहेत. पण चांगली गोष्ट ही आहे की थोडी माहिती असेल तर हे सापळे आपण सहज टाळू शकतो. तर या आहेत त्या 5 मोठ्या चुका ज्या टाळायच्या आहेत. पहिली, अंदाजे उत्तरं देणं म्हणजे ब्लाइंड गेसिंग. दुसरं, एकाच प्रश्नावर हट्टाने अडकून बसणं. तिसरं, हे तर सोपं आहे असं म्हणून काही टॉपिकच सोडून देणं. चौथी चूक, परीक्षेच्या आदल्या दिवशी नवीन काहीतरी वाचायला घेणं. आणि 5वी, टेक्निकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात याची तयारीच न करणं. फक्त या 5 चुका टाळल्या ना तरी स्पर्धेत खूप पुढे जाता येईल. चला, आता आपण आपल्या माहितीच्या शेवटच्या आणि सगळ्यात पॉवरफुल टप्प्यावर आलो आहोत. याला आपण म्हणूया
टॉपरचा फायनल प्लेबुक. यात आपण अशा काही ॲडव्हान्स टेक्निक्स बघणार आहोत ज्या एका चांगल्या विद्यार्थ्याला टॉपर बनवतात. बरं, कधी-कधी असं होतं की आपल्याला प्रश्नाचं उत्तर नक्की माहीत नसतं. तेव्हा काय करायचं? तेव्हा काही शॉर्टकट टेक्निक्स कामी येतात. जसं की एलिमिनेशन मेथड. म्हणजे काय? तर जे पर्याय चुकीचे आहेत हे नक्की माहितीये, त्यांना आधीच काढून टाका. आणखी एक टीप, ज्या पर्यायांमध्ये ऑलवेज किंवा नेव्हर असे टोकाचे शब्द असतात ना, ते सहसा चुकीचे असतात. आणि ऑल ऑफ दी अबव्ह सारखे पर्याय अनेकदा बरोबर निघतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे शेवटच्या 24 तासात काय करायचं. एकदम स्पष्ट नियम. नवीन काहीही वाचायला घ्यायचं नाही. अजिबात नाही. फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः काढलेल्या नोट्स आणि फॉर्म्युला शीट्सची रिव्हिजन करा. आणि सर्वात महत्त्वाचं, रात्री शांत पूर्ण झोप घ्या. कारण परीक्षेच्या दिवशी तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं असेल तर ती आहे तुमची फ्रेश आणि ताजीतवानी बुद्धी. तर आज आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, या सगळ्या स्ट्रॅटेजींपैकी अशी कोणती एक स्ट्रॅटेजी आहे जी तुम्हाला वाटते की तुमच्या तयारीमध्ये सगळ्यात मोठा बदल घडवून आणू शकते? फक्त विचार करू नका, ती एक गोष्ट ओळखा आणि आजपासून आत्तापासूनच त्यावर काम करायला सुरुवात करा.